महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जन्ममृत्यू नोंदणीबाबत शासनाचा मोठा निर्णय। तुमच्या घरात बाळाचा जन्म झाला आहे का किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता जन्म आणि मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास केवळ दंडच नव्हे तर काही प्रकरणांमध्ये थेट न्यायालयाची परवानगी घेण्याची वेळ येऊ शकते। बनावट कागदपत्रांवर आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने जन्म मृत्यू नोंदणीचे नियम अधिक कडक केले आहेत। 21 दिवसांच्या आत नोंदणी केल्यास कोणतेही शुल्क नाही, मात्र उशीर वाढत गेला तर प्रशासकीय चौकशी, दंड आणि अखेरीस न्यायालयीन मंजुरीची प्रक्रिया अनिवार्य होणार आहे। विशेष म्हणजे 2 वर्षांपेक्षा अधिक विलंब झाल्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय नोंदणी होणार नाही। त्यामुळे नागरिकांनी वेळेत नोंदणी करून भविष्यातील अडचणी टाळाव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नागरिकांनो, जन्म असो वा मृत्यू, त्याची नोंद घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत तुमच्या स्थानिक महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यालयात नक्की करा। निष्काळजीपणा केल्यास पुढे न्यायालयीन प्रक्रियेचा नाहक त्रास आणि वेळही वाया जाऊ शकतो। हे नवीन नियम तुम्हाला कसे वाटले आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच ताज्या आणि जलद बातम्यांसाठी महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।